तुमचा इनिशियल पॉइंट, इथून तुम्ही जर्नी स्टार्ट केली आणि या फायनल पॉइंट पर्यंत तुम्ही पोहोचले. दिस इज युअर path followed by you. This is the actually distance covered by you in specific time. So that is the speed is equal to distance upon time. This is your distance. Okay. It has no any specific direction. Okay. So आता मी तुम्हाला विचारलं की याच्यातला शॉर्टेस्ट रूट कुठला आहे इनिशियल पॉइंट पासून फायनल पॉइंट पर्यंत पोहोचण्यासाठी, कुठला असेल? करेक्ट. दिस इज दी शॉर्टेस्ट रूट. म्हणजे difference between initial point and final point, this is the shortest route. This is the your displacement. Okay, so it has specific direction as well as magnitude. So velocity is equal to displacement upon time. So velocity has specific magnitude and specific direction. Okay, आता मी तुम्हाला सांगितलं की इनिशियल पॉइंट पासून तुम्ही जर्नी स्टार्ट केली आणि फायनल पॉइंट पर्यंत तुम्ही पोहोचले. दिस इज युअर फायनल पॉइंट. इनिशियल आणि फायनल पॉइंट हा तुमचा सेमच आहे. तर याच्यातलं डिस्प्लेसमेंट काय असेल मला कॉमेंट्स करा आणि फिजिक्स विथ डॉक्टर जितेंद्र युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. असेच फिजिक्सचे नवीन नवीन टॉपिक बघण्यासाठी लाईक करा. थँक्यू.